प्रॉब्लेम नंबर 23 आहे TCS. ओके, TCS हे टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स आहे, जे की इन्कम टॅक्स 1961च्या ॲक्टच्या अंतर्गत सर्टन कॅटेगरीवर TCS लावला जातो. पहा, काही सर्टन कॅटेगरीवरच TCS लावला जातोय बरं का, आणि ते पण इन्कम टॅक्स गाईडलाईन दिल्याच्या नंतर. पहा, जेव्हा आपल्याला कोणती पार्किंग लॉट जेव्हा भाड्यानं देतोय, टोल प्लाझासाठी आपण जागा देतोय, किंवा काही स्क्रॅप आपण विकतोय, अशाच वेळेस मॅक्झिमम TCS लावला जातो. याच्यामध्ये हा स्क्रॅप शब्द एक लक्षात ठेवा. स्क्रॅप म्हणजेच भंगार, असा भंगार जे की तुम्ही तुमच्या मालामध्ये इन्क्लूड न करता वेगळा तुम्ही विकताय, तर त्याला तुम्हाला TCS म्हणायचं आहे. पहा, TCS ही एंट्री वर्षातून एकदा कंपनीमध्ये येऊ शकते, आणि ही कशी करायची हे आपण पाहूया. आणि TCS 1 ते 5% वर पर्यंत TCS असू शकतो ॲज पर द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट गाईडलाईन. ओके, आणि ही गाईडलाईन कोण देते? जिथं तुम्ही ऑडिट करता तिथं. ओके, चला आता राम देवीनं बिझनेस स्टार्ट केला, आणि बिझनेसमध्ये काय केलाय? 20 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली. तर सर्वात पहिले आपण कंपनी क्रिएट करूया. इथे कंपनी, आणि या कंपनीचं नाव TCS Co.Ltd ठेवूया, महाराष्ट्र. ओके, चला, आणि वाउचर्स मध्ये जातोय पहा, आणि रिसिप्ट मध्ये पहिली एंट्री करतोय आपण. ओके, रामदेवी अंडर द कॅपिटल 20 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे कॅश मध्ये. ओके, चला, त्याच्यातले 10 लाख तो बँकेत टाकतोय. तर आपल्याला कॉन्ट्रामध्ये एंट्री करायची आहे पहा, आणि कॅश काय करायचं आहे तुम्हाला? 1 लाख झालाय, आणि कॅश कशामध्ये टाकतोय तो? बँक ऑफ इंडिया अंडर द बँक अकाउंट. ओके, ही कॉन्ट्रा एंट्री सुद्धा माहीत आहे तुम्हाला. आणि परचेस मशिनरी चेकनी दिली आहे 2 लाख रुपये. तर चला आपण पेमेंटमध्ये एंट्री करूया. मशिनरी अंडर द फिक्स ॲसेट. ओके, 2 लाख, आणि हे बँक थ्रू आपण काय केले? पेमेंट केली. पहा, बँक थ्रू इथं किती? 20 लाखाची नाही, फक्त 2 लाखाची पेमेंट आहे. पहा, रेड आले म्हणजेच काहीतरी चुकलंय बरं का तुमचं. ओके, 2 लाख पेमेंट झालंय. आता इथं नोकिया मोबाईल विकत घेतोय आपण, ठीक आहे, आणि GST सुद्धा अप्लिकेबल करतोय. पण कशामध्ये विकत घेतोय? कॅशमध्ये. चला आपण जाऊया इथं परचेसमध्ये, आणि इथं घ्यायचंय कॅश, आणि इथे घ्यायचं आहे रजिस्टर, आणि इथे परचेस अकाउंट अंडर द परचेस अकाउंट. आणि तुमचा स्टॉक आहे नोकिया मोबाईल अंडर द इलेक्ट्रॉनिक्स. ओके, आणि कॅटेगरी आहे तुमची NCS. ओके, 2च ठेवायच्या, सब कॅटेगरी नाही ठेवायची तुम्हाला. ओके, अंडर आणि इथं युनिट्स, ह्या 2च गोष्टी सध्या ठेवायच्या. पण इथं GST तर ऍप्लिकेबल केलेलाच नाहीये. कंट्रोल एंटर करतोय, इथं GST ऍप्लिकेबल करून घ्या. ओके, 18%. ओके, आणि याच्यामध्ये सुद्धा इथं GST ऍप्लिकेबल करून घ्या, 18%. ओके, चला, आणि क्वांटिटी किती आहे ती पाहूया. पहा, 35 क्वांटिटी आहे, 6400. 35 6400. आणि घ्यायचंय तुम्हाला CGST इनपुट ड्युटीज अँड टॅक्सेस. हे लेजर बनवता आले पाहिजेत. पहा, काहीतरी परत चुकलोय आपण, तर ते परत एकदा चेक करूया प्रत्येक ठिकाणी बरोबर आहे का. आता GSTचे लेजर तुम्हाला जमतच असतील बऱ्यापैकी, रेग्युलर बरोबर आहे. परचेस इथे घ्यायचे तुम्हाला, परचेस स्पेसिफाय सब कॅटेगरी. ओके, गुड्स बरोबर आहे. ओके ओके ओके, नोकिया मोबाईल, इलेक्ट्रॉनिक नॉचेस.
ड्युटीज अँड टॅक्सेस. इथं ड्युटीज अँड टॅक्सेस तर घेतलाय, पण इथं जीएसटीच नाही घेतलाय आपण. CGST सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स 9%. ओके, आणि परत SGST इनपुट ड्युटीज अँड टॅक्सेस स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, आणि याला सुद्धा 9%. ठीक आहे, चला इथपर्यंत ओके असेल तर सेव्ह करा. नेक्स्ट आहे तुमचे इथं परचेस 20 सोनी मोबाईल्स. ओके, चला परचेस करूया विथ GST सोबत. कॅशमध्येच आहे का एकदा चेक करून घ्या. हो, कॅशमध्येच आहे. आणि इथं परचेस Alt C करूया. इथं अंडर द इलेक्ट्रॉनिक नॉचेस किती क्वांटिटी आहे? 20 क्वांटिटी, 6200. ओके, याला सुद्धा CGST SGST दोन्ही घेऊन टाका. नेक्स्ट आहे तुमचा सेल्समध्ये नोकिया मोबाईल सेल केलाय. ओके, चला सेलच्या लेजर बनवूया नोकिया मोबाईल. चला सेल्समध्ये गेल्याच्या नंतर ह्या दोन्ही एंट्री आपण करून घेऊया. तर ही सुद्धा ट्रान्झॅक्शन कॅशमध्येच असल्यामुळं आपण इथं कॅशच घेतोय. सेल्स अकाउंट, अंडर द सेल्स अकाउंट GST डिटेल्स घ्या 18%. ओके, आणि काय आहे? नोकिया मोबाईल विकतोय किती? 30, आणि किती? 8500. चला Alt C CGST आउटपुट ड्युटीज अँड टॅक्सेस GST 9%. GST ड्युटीज अँड टॅक्सेस GST 9%. सेम तुम्ही याची प्रॅक्टिस करा. ओके, चला 30 8500. नेक्स्ट आहे सोनी मोबाईल 18800. चला हा सुद्धा कॅशमध्येच ट्रान्झॅक्शन करायचं आहे तुम्हाला. रेग्युलर सोनी किती आहे? 18 आणि 8000. CGST आउटपुट SGST आउटपुट. ओके, हे दोन्ही पण जशाच तसं घ्या तुम्ही. सॅलरी माहीतच आहे, याची एंट्री पटापट करून टाका तुम्ही. पेमेंटमध्ये एंट्री आहे सॅलरी अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. सेम जशाच तसंच घ्यायचं आहे. अमाऊंट आहे 15000 कॅशमध्ये. दुसरा आहे अदर एक्सपेन्सेस आहे 10000चे. अदर एक्सपेन्सेस 10000चे, आणि ही सुद्धा कॅशमध्ये आहे. दोन्ही सुद्धा पेड केलेले आहे. आता इथं येतोय स्क्रॅप. पहा, स्क्रॅप म्हणजेच तुमच्या कंपनीत निघलेला भंगार किंवा तुमच्या शॉपमध्ये निघलेला भंगार, जे की तुम्ही 50,000च्या वरी असेल तरच त्याच्यावर TCS ॲप्लिकेबल असतो. एक अमाऊंट ठरवून दिली असेल. पहा, कोणी 1000-1500चं जर भंगार विकत असेल तर त्याच्यावर कुठलीही टॅक्सेस वगैरे लागत नाही. पण 50-60 हजार वर्षाला महिन्याला जर निघत असेल आणि अशी अमाऊंट जर बिझनेस मिळकत म्हणून घेत असेल आणि ती अमाऊंट, जसे की आता मुंबईहून आपण माल आणतोय, पहा GST लावून आणतोय. जर टोल नाक्यावर जर आपला माल चेक केला गेला तर आपण GSTचं बिल दाखवतोय. पण तेच जर आपण दुसऱ्या राज्यातून, दुसऱ्या देशातून किंवा दुसऱ्या सिटीमधून जर स्क्रॅप आणत असेल, भंगार आणत असेल, तर अशा वेळेस तुम्हाला बिल हवं असेल तर ते बिल कोण देणार? हे TCS थ्रू बिल भेटणार तुम्हाला. म्हणजेच त्या बिलावर GST नाही लिहून राहणार, कारण की स्क्रॅप हा गुड्समध्ये नाही येणार. तो काय येणार? भंगार, म्हणजेच एक स्क्रॅपमध्ये घेतलं जाणार आणि त्याच्यावर TCS ॲप्लिकेबल करतात आणि त्याचं बिल पेमेंट करतात. का? कारण की गव्हर्नमेंटला त्याची सर्टेन अमाऊंट ही मिळते. ओके, तर हे TCS आहे. तर ही कसे ॲप्लिकेबल करायचे ते आपण पाहूया. ओके, काही बेसिक थेरी आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने इथं वाचून घ्या. काही जर समजली नाही तुम्हाला, ओके, तर तुम्ही तसा रिप्लाय करा. ओके, तर याची थेरी सुद्धा मी तुम्हाला सांगेल. ओके, चला पाहूया. चला स्क्रॅपची एंट्री कशी करायची. तर सर्वात पहिले इथं
सेल्समध्ये जायचं. ऑब्विसली तुम्ही जेव्हा भंगार विकता तर एक तर भंगारवाल्याला आपण डायरेक्टली पैसे घेतो आणि माल जो काय रोखमध्ये आहे तो देऊन रिकामे होतो. पण मॅक्झिमम मोठ्या कंपनीमध्ये जेव्हा माल बाहेर पडतो तर त्या थ्रू एक रिसिप्ट किंवा एक वाउचर जनरेट केलं जातो की एवढा माल आपण विकतोय, पण तो माल नसून एक भंगार आहे. तर अशा वेळेस तुम्हाला ही एंट्री करायची आहे. आता माल कुणाला देतोय आपण ते पाहूया. उषा को डॉट LTD नावाने जी व्यक्ती आहे जो की भंगार घेत आहे, तर ती एंट्री आपण TCS थ्रू करणार आहोत. पहा काय विकतोय आपण, भंगार. तर यामध्ये आपण हा जो भंगार आहे तो सेल्स करणार आहोत. काय करणार आहोत, सेल करणार आहोत आणि त्याच्यावर TCS ऍप्लिकेबल करणार आहोत. तर इथं अदर वाउचर्स मध्ये जायचंय तुम्हाला आणि काय करायचं याच्यामध्ये, किंवा इथं वाउचर्स मध्येच गेल्याच्या नंतर इथं चेंज मोड म्हणायचंय पहा आणि ॲज अ अकाउंटिंग इनवाइस म्हणायचं आणि इथं जायचंय तुम्हाला उषाला डायरेक्टली आपण काय करतोय, स्क्रॅप विकतोय पहा, स्क्रॅप. आणि अंडर द काय आहे, तुम्ही असं पण करू शकता जसं की इथे गेल्याच्या नंतर चेंज वाउचर्स मध्ये आयटम इनवाइसच ठेवा तुम्ही, म्हणजेच तुम्हाला इथं ठीक आहे सेल्स मध्ये जाईल तुम्हाला आणि इथं घ्या तुम्ही स्क्रॅप. ओके, कारण की हा किलोनं लिटरनं मीटरनं विकू शकतो. पहा जर काही केमिकल असेल तर तुम्ही लिटरनं विकणार, काही जर भंगार असेल तर ऑब्विसली तुम्ही किलोनं विकणार. तर त्यामध्ये इथं केजी वगैरे तुम्ही घेऊ शकता. तर इथं कुठलंही इलेक्ट्रॉनिक वगैरे घेऊ नका, नॉचेस घ्या, पण इथं केजी घ्या. मॅक्झिमम जे भंगार आहे ते केजीनंच विकलं जातं मार्केटमध्ये. ओके, किंवा स्क्रॅप हे रोखठोकमध्ये विकलं जातंय, जसे की काहीतरी 50 kg असं तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. सध्या तरी मी 0च टाकतोय कारण की इथं तसा केजीचा उल्लेख नाहीये. काय दिलेला आहे, 65,000चा हा काय आहे, स्क्रॅप आहे. आणि इथं जे आहे रेट जे केजी आहे, जे 20 जर टाकलं, एकच मिनिट हा, 20 kg जर टाकलं आणि याला डायरेक्टली काय केलंय 65,000 जर मी इथं ऍड केलं तर रेट ऑटोमॅटिकली येऊन जातो पहा इथं. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही किती टाकताय हे महत्वाचं आहे. परत एकदा सांगतोय मी, इथं 0 करतोय पहा. ओके, इथं सुद्धा 0. आता इथं काय घेतलंय, स्क्रॅप घेतलाय आणि स्क्रॅपवाल्याला सांग अमाऊंट जी दिली तर ती किलोच्या हिशोबाने आपण विकतोय. तर आपण टोटली 200 kg जर माल विकला तर इथं रेट लक्षात नाही घ्यायची, डायरेक्टली 65,000 टाकायचंय, तर रेट ऑटोमॅटिकली येऊन जाईल तिथं पहा. ठीक आहे, जेवढा माल विकला तो केजीच्या हिशोबाने एवढा माल आपण विकलेला आहे. 65,000 अमाऊंट चेक करून घ्या इथं. हो, तर रिटर्न मध्ये ऑटोमॅटिकली तो केजी येऊन जाईल. स्पेस घ्यायचं इथं आणि इथं घ्यायचंय TCS, ड्युटीज अँड टॅक्सेस, आणि इथं ऑर्डर मध्ये जाऊन इथं 1%च घ्यायचंय तुम्हाला ऑन टोटल सेल. म्हणजे सेलच्या टोटल सेल्स मधून 1%च आपल्याला TCS कट करायचा आणि जशाच तसा गव्हर्नमेंटला द्यायचा आहे. पण जसे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनं तुम्हाला जर पुढच्या वर्षी गाईडलाईन दिलं की जर तुम्ही स्क्रॅप विकत असाल तर 2% TCS कट करा, तर त्या टायमाला तुम्हाला 2% करायचा आहे. पण TCS मोस्टली 1% आपण ॲझ्युम करतोय आणि इथं काय करतोय, कंट्रोल A सेव्ह करतोय इथं, यस. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे तुमचा कॅश रिसिव्ह. सगळी कॅश आपण रिसिव्ह करतोय पहा. तर इथं रिसिप्ट मध्ये जायचं आहे आणि उषा टाईप करायचं आहे पहा, 65650, आणि ही कॅश मध्ये आपल्याला काय करायचं आहे, अमाऊंट रिसिव्ह करायची आहे. इथं 0 झालाय पाहिजे आणि ही बॅलन्स शीट टॅली करून घ्यायची आहे 2080. ओके, तर बॅलन्स शीट मध्ये जायचं आहे आणि 21 आलेलं आहे पहा. 21 जे आलेलं आहे तर ते कसं आलेलं आहे ते पाहूया. सर्वात पहिले जर शेवटची एंट्री जर आपण डिलीट केली
पेज अप अल्ट डी, ठीक आहे. आणि बॅलन्स शीट मध्ये गेलोय तरी बरोबरच आहे. चला शेवटची एंट्री परत घेऊया. वाउचर्स मध्ये पेज अप पेज डाऊन आणि काय करायचं आहे आपल्याला, उषा कटचे अमाऊंट घ्यायचे आहे. उषा 65650 आणि ही कॅश मध्ये आपल्याला रिसीव्ह करायची आहे. ओके चला, तर आता ही जी बॅलन्स शीट आहे तुमची 2080 इथं सांगितलेली आहे, पण आपली बॅलन्स शीट किती आलेली आहे इथं, 21,45,230 रुपये. तर तुमची काय येते ही व्हॉट्सअपवर मला पाठवा. ओके. आणि महत्वाच्या याच्यामध्ये कुठल्या एंट्री आहेत सांगा, ही शेवटचीच एंट्री आहे. पहा महत्वाची कुठली एंट्री आहे, वाउचर्स मध्ये गेल्याच्या नंतर ही एंट्री महत्वाची आहे उषाची. ओके. तर ह्या पद्धतीने ही एंट्री येते की नाही ती पहा. बाकीची अमाऊंट वगैरे एकदा चेक करून